भूषण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार त्याने आपण स्वागत करूया। तमसोमा ज्योतिर्गमय अंधारा करून प्रकाशाकडे जाणाऱ्या दिव्याला तेवत ठेवणं खऱ्या अर्थानं ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो। परिषद सदस्य त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य सन्माननीय दोन्ही आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी मृदा पूजन केलं जातं। त्याचबरोबर पाणी हे जीवन या पाण्याचं देखील पूजन आणि आपल्याला देणारे हे ती बियाणं कडधान्य या सर्वांचं पूजन सभापती महोदय पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर सभापती महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलं जातं। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरं तर धरत्री माता ही आपली काळी आई, आमची माती आमची माणसं खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यक्त परिषद सदस्य त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य सन्माननीय दोन्ही आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी मृदा पूजन केलं जातं। त्याचबरोबर पाणी हे जीवन या पाण्याचं देखील पूजन आणि आपल्याला देणारे हे ती बियाणं कडधान्य या सर्वांचं पूजन सभापती महोदय पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर सभापती महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलं जातं। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरं तर धरत्री माता ही आपली काळी आई, आमची माती आमची माणसं खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यक्त आमदार महोदय मनोजदादा गोरपडे त्याचबरोबर या ठिकाणी सह्याद्रीच्या दूषित आणि डोंगराच्या दूषित वनसारी आपण रविवारी माणसं शेतकरी खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली। अत्यंत चांगल्या पद्धतीनं बैठक संपन्न झाली। मी आणि आमचे सहकारी आमदार आदरणीय मनोजदादा आम्ही दोघांनी मिळून ही बैठक घेतली। तालुक्याच्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या पूर्व काही प्रश्न असले ते प्रश्न कसे सोडवायचे याच्याविषयी सखोल मार्गदर्शन कृषी विभागाच्या माध्यमातून झालं। आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून दोघांच्याही काही ज्या सूचना होत्या त्या सूचना देखील आम्ही त्यांना दिल्या। कराड तालुका हा महाविस्तार AI ॲपच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर तालुका आहे आणि कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत अग्रेसर असा तालुका आहे। साधारण अनुमान असा आहे की अल निनोच्या इफेक्टमुळे 93% पाऊस होईल अशा पद्धतीचं एक मार्गदर्शक तत्त्व हे आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि त्यामुळे पाण्याचा वापर हा नीट झाला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला पिकांची उत्पादकता ही येणाऱ्या वर्षामध्ये मिळू शकेल। लागवडीचं क्षेत्र जवळजवळ मागच्या वर्षी इतकंच आहे असं आमच्या निदर्शनास देखील आणून दिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचं अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ज्यांच्या घरामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांना अनुदान देण्याच्या बाबतीमधलं काम देखील आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालं। ज्यांना नैसर्गिक दृष्ट्या अपघात ज्यांचा झालेला आहे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना आणखीन 4 लाख रुपये आपण देतोय म्हणजे एकूण 6 लाख रुपये आपण राज्य सरकारच्या माध्यमातून देतोय। निश्चित स्वरूपी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण होती। खरीप हंगामपूर्व नियोजनाची बैठक या ठिकाणी कराड दक्षिणचे आमदार आदरणीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाली। त्यामध्ये येणारा खरीप हंगाम त्याचं खताचं नियोजन बियाण्यांचं नियोजन आणि त्याच पद्धतीनं जे काही नैसर्गिक हवामानातील बदल आहेत त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं पुढं वाटचाल करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी अतिशय सखोल अशा पद्धतीचे मार्गदर्शन त्या ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं। तसंच कृषी विभागाच्या संबंधित सामाजिक काही योजना असतील त्याचे या ठिकाणी लाभ देण्याच्या अनुषंगानं
त्या लाभार्थींना या ठिकाणी प्रशस्तीपत्र देण्यात आली, त्याचे लाभाचे आदेश देण्यात आले. त्याच पद्धतीनं बागायती क्षेत्र जे काय या ठिकाणी वाढतं आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आणखी कशी वाढ उत्पादनामध्ये करता येईल, खरीप उत्पादन कसं जास्त वाढवता येईल, या सर्व दृष्टिकोनातून आज या ठिकाणी अतिशय सखोल मार्गदर्शन या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून झालं आणि आजची ही आढावा बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडली. नमस्कार. आज आपण कराड तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीसाठी आपले माननीय आमदार महोदय डॉक्टर अतुलबाबा भोसले, विधानसभा सदस्य दक्षिण कराड, त्याच पद्धतीनं श्री मनोजदादा घोरपडे साहेब, विधानसभा सदस्य उत्तर कराड यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, तालुक्यातून विविध भागातून जवळजवळ 600 शेतकरी उपस्थित होते. या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये या खरीप हंगामामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध मोहिमा, यामध्ये खताचं नियोजन असेल, त्या ठिकाणी मातीचे नमुने घेणे असेल, बियाण्याचं नियोजन असेल, यासारख्या विविध योजनांचा या ठिकाणी आढावा आणि नियोजन झालं. येत्या खरीप हंगामामध्ये आम्ही ग्रामस्तरावर जाऊन महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. यावर्षी थोडंसं युद्धजन्य परिस्थितीमुळं थोडंसं खताचं नियोजन बारकाईनं करणं गरजेचं आहे आणि हवामान विभागाने त्या ठिकाणी एल निनोचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळं एकूण सरासरीच्या जवळजवळ 92% पाऊस होणार आहे. त्यामुळं कृषी विभागानं अत्यंत बारकाईनं नियोजन केलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा. थँक्यू.